श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजचा व्हिडिओ छान आहे. 4 जुलैपासून काही राशींमध्ये काय फरक पडणार आहे किंवा राजयोग कशा पद्धतीने येणार आहे, धनयोग कशा पद्धतीने येणार आहे याची आपण माहिती समजावून घेणार आहोत. व्हिडिओला चालू करण्याच्या आधी एक रिक्वेस्ट करू इच्छिते की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक नक्की करा. त्याच पद्धतीने आपले तुमची सुनेत्रा नावाचे एक चॅनल आहे, त्याच्यावर पण खूप नवनवीन व्हिडिओ मी टाकत असते. त्यामुळे तुमची सुनेत्रा आणि माझं डेली लाईफ बघण्यासाठी सुनेत्राज लाईफस्टाईल या आपल्या दोन्ही चॅनेलला आठवणीने सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून अतिशय नवनवीन आणि थोडक्यात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मी करत असते. त्याच पद्धतीने ज्यांना समस्येनुसार किंवा धनयोग, कर्जमुक्ती, राशीनुसार, व्यसनासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी ब्रेसलेट हवे आहेत त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. अगदी व्यवस्थित तुमच्या नावावर ब्रेसलेट सिद्ध करून दिले जातात. देवी देवतांच्या विविध मूर्ती, तुपाच्या वाती आणि हो, अघोर लक्ष्मी सिद्ध मंत्र, कर्जमुक्ती मंत्र, शत्रुनाश मंत्र हे पण आपल्याकडे पेडमध्ये दिले जातात. ज्यांना ज्याची गरज आहे त्याप्रमाणे मला नक्की व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न मी करेन, पण मेसेज खूप पेंडिंग असतात, त्यामुळे थोडं धैर्य धरा. सगळ्यांपर्यंत मी नक्की पोहोचेन. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 4 जुलैपासून आपला इतका सुंदर दिवस चालू होणार आहे, कारण सूर्य सिंह राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि शुक्र आणि केतूची युती म्हणजेच राजयोग आपल्या सगळ्यांच्या, काही लोकांच्या नशिबात खूप छान बदल होणार आहे. म्हणजे आतापर्यंत बघितलेली वाट किंवा केलेले दुःख जे आहे, सहन जे करत आलेलो आहोत, तसा या 4 राशींमध्ये फरक पडणार आहे. करिअर पाहिजे असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यवसायामध्ये अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल, तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील, त्याच पद्धतीने खूप वेळा असं होतं बघा, हातातोंडाशी आलेला घास. समजा आपण एखादा व्यवहार करायला गेलोय, अगदी पूर्ण होत आलाय, लोन मंजूर होत आलंय किंवा तो प्रोजेक्ट आपला होत आलाय आणि ऐन मोमेंटला म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की उद्या माझा फायनल डे आहे एका विशेष कामाचा, तर त्याच वेळेत येऊन बरोबर त्या कामाला काहीतरी अशी अडकाटी येते, सुट्ट्या येतात किंवा विविध अडचणींनी आपण घेरलेलो असतो. आपल्याला असं वाटतं झालं आता हे काम होत आलं, तोपर्यंत हे सगळं काही विस्कटतं. त्याच पद्धतीने आपण व्यापार करत असू, बिझनेस करत असू, तर बाकी सगळ्या दुकानदारांना भरपूर कस्टमर आहे, पण आपल्याकडेच कस्टमर नाही. कुठं कमी पडतोय आपण? अशा विचारांनी तुम्ही जर हैराण झाला असाल तर थोडं थांबा, कारण आता प्रत्येकाचे दिवस बदलणार आहेत. 12 राशींमध्ये विविध फरक आता हे सूर्याचं जे आगमन आहे ना ते घेऊन येणार आहे. आणि सगळ्यात पहिली आणि नशीबवान जी रास आहे ती म्हणजे सिंह रास, कारण सिंह राशीचा स्वामीच आहे सूर्य आणि सिंह राशीमध्ये आता शुक्र स्वतः प्रवेश करत आहे. त्यामुळे सिंहाची तसं म्हणलं ना तर सिंह या राशीची बरोबरी कुणीच करू शकत नाही. ना नशिबाच्या धावपळीत, ना कष्टात, ना संघर्षात, ना कशातच. त्यामुळे सिंह राशीला उशिरा मिळते, पण भरपूर सिंह राशीला परमेश्वर देत असतो. त्यामुळे सिंह राशीचे एकदम सोनेरी दिवस चालू होणार आहेत. भले थोड्या अडचणी येणार आहेत, असं नाही की काम न करता किंवा कष्ट न करता तुम्हाला पैसा मिळणार आहे, पण सिंह राशीचे जरा चांगले दिवस येणार आहेत. आता जरा म्हणण्यापेक्षा खूप छान दिवस येणार आहेत. पण लक्षात ठेवा, सिंह राशीचा 3 शत्रू आहेत. एक म्हणजे आळस, दुसरं म्हणजे अतिविश्वास आणि तिसरं म्हणजे देवावर सोडून देतो आपण की देव बघून घेईल, देव आहे, देव आपला आहे, पण हातपाय आपल्याला चालवावे लागतात. विनाकारण प्रत्येकावर विश्वास ठेवून सुटून चालत नाही, कारण गोड बोलून तुमचे फायदे घेणारे सिंह राशीचे पुरुष असाल किंवा स्त्री असाल, अनेक लोक तुम्हाला गोड बोलून तुमचं करायला बघतात आणि तिथंच तुम्ही नेमकं फसता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आळस. सिंह राशीचं प्रत्येकाचंच असं आहे, अगदी माझी स्वतःची रास आहे, आत्ता नको, थोड्या वेळानं करू, राहू दे, उद्या करू, किंवा एखाद्याकडून पैसे यायचे तर तुम्ही मागायला घाबरता. तुमच्याकडे असले तर कुणी घाबरणार नाही, पण समोरच्याकडे तुम्ही मागायला घाबरता. तर या 3 सवयी जर सिंह राशीनं सोडल्या तर तुम्हाला आता जुलै ते जानेवारी हा पिरियड खूप छान जाणार आहे. फक्त सांगितलेल्या 3 गोष्टी
लक्षात ठेवायच्या आहेत. आता दुसरी जी रास आहे भाग्यवान रास, ती म्हणजे तूळ रास. तूळ राशीनं सुद्धा आतापर्यंत सोसलेल्या गोष्टी आता कमी होणार आहेत. तसं ना 90% जर तुम्ही विचार केला तर या ग्रह ताऱ्यांवर आपलं आयुष्य अवलंबून असतं. कारण जन्मतः अगदी डॉक्टर सुद्धा अचूक वेळ बघतात की बालक कधी जन्मलं आहे. त्यामुळं असं नाही की वेगळ्या वेळेत, पण तुम्ही कधी पण बघा, जी लोक अमावस्या, चंद्रग्रहण, मूळ नक्षत्र या तिथीला जन्मतात त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो. ती बालक म्हणजे ती बाळ वाईट असतात असं बिलकुल नाही. कारण प्रत्येक दिवस मातेच्या उदरातून 9 महिने सहन करूनच प्रत्येक बाळ आलेलं असतं. पण तरी पण नशिबामध्ये फरक पडतो. थोडंसं नक्षत्र, ग्रह, तारे याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला ही गोष्ट जाणवेल. आणि तुमच्या आजूबाजूला अमावस्या, पौर्णिमा, चंद्रग्रहण, मूळ नक्षत्र या दिवसांमध्ये जन्मलेली जर बाळ किंवा मुलं मुली असतील तर तुम्ही याचा विचार पण करू शकता. तर तूळ राशीला सुद्धा आता चांगले दिवस येणार आहेत. मात्र तूळ राशीनं काय लक्षात ठेवायचंय, सगळ्यात पहिलं आरोग्याला तुम्ही महत्व द्यायचं आहे. की काहीतरी होतंय, एक 10 रुपयाची 5 रुपयाची गोळी आणली आहे, खाल्ली आहे असं नाही. तुम्हाला प्रॉपर डाएट, प्रॉपर तुमचे सगळ्या गोष्टी डॉक्टर सगळं बघून कुठलीही गोष्ट अंगावर काढायची नाहीये. डोकेदुखीचा त्रास तूळ राशीमध्ये जास्त दिसतो. त्यामुळे तूळ राशीनं डोक्यासाठी जे काही पित्तकारक पदार्थ असतील किंवा ज्या गोष्टीमुळे, ज्या स्ट्रेसमुळे तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टींपासून दूर राहा. पॉझिटिव्ह राहा. जास्तीत जास्त मेडिटेशन करा. दिवसातून 5 मिनिटं तरी मेडिटेशन करा. हलका फुलका व्यायाम करा आणि कामावर लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. उद्या बघू, आज बघू करू नका. शक्यतो तुम्हालाच ते काम करायचं आहे, दुसरं कोणी करणार नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. तूळ राशीचे सुद्धा आता हे जुलै पासून ते जानेवारी पर्यंत खूप चांगले दिवस येणार आहेत. फक्त सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढची भाग्यवान रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीने सुद्धा खूप सोसलेले आहेत. तसं तर प्रत्येक रास ना आपापल्या ह्याच्या प्रमाणे सोसत असतं. कुणाला 7.5 आहे, कुणाला गुरु गोचर आहे, तर कुणाला काय आहे. प्रत्येक राशीत ना असं होत नाही बघा की या राशीचा कायमस्वरूपी काळ चांगला आहे, असं कधीच होत नाही. आपण 7.5तून मुक्ती बघतो की चला माझी एकदाची 7.5 संपली, तोपर्यंत दुसरं काहीतरी चालू होतं. पण आपण नशिबावर ढकलतो. तर नाही, प्रत्येक गोष्टीला उपाय आहेत. आणि योग्य उपाय जाणून घेण्यासाठी की तुम्हाला सध्या हा त्रास होत आहे तर तुमच्यासाठी योग्य उपाय कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी सुद्धा संपर्क साधा. मी तुम्हाला नक्की थोड्याशा ह्याच्यामध्ये उपाय सुद्धा सांगेन. तर ह्या राशीला सुद्धा आता खूप जास्त फायदा आहे. म्हणजे कुंभ राशीला सुद्धा खूप छान फायदा आता होणार आहे. वृश्चिक राशीला सुद्धा खूप सुंदर आता फायदे बघायला मिळणार आहेत. फक्त थोडीशी देवाची उपासना, देवाला जाणं, धार्मिक कार्य, मनोबल वाढवणं किंवा जप तप ध्यान करणं या गोष्टी पाळायच्या आहेत. स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे. म्हणजे शुक्र स्ट्रॉंग होण्यासाठी सगळ्यात महत्वाची असते ती स्वच्छता. सुगंध, थोडासा परफ्यूम वापरायचा आहे, गुलाबाचं अत्तर वापरायचं आहे. कपडे स्वच्छ नीटनेटके इस्त्रीचे घालायचे आहेत. याच्यामुळे सुद्धा शुक्र आपला खूप मजबूत होतो. आता शेवटची रास आहे धनुरास. धनुराशीनं काय चुकू नये हे पहिल्यांदा बघूया. धनुरास फक्त तात्पुरता विचार करते की आज असं झालं तर कसं होईल. मात्र फ्युचरचा विचार जर तुम्ही कराल की पुढं काय, पुढच्या गोष्टी काय, किंवा पुढं कोण असणार आहे आपल्यासोबत, त्या व्यक्तींचा विचार केला तर तुमचं आयुष्य एकदम सुंदर जाणार आहे. आणि त्यातल्या त्यात धनुराशीने ना स्वतःच्या कामावर फोकस करा. जितकं काम कराल तितकं धनु आणि सिंह या दोन्ही राशींचे मी सांगते की काम केल्याशिवाय पैसा नाहीये. कुणीतरी देईल, कुठून तरी मिळतील, कुणाकडनं तरी घेऊया, ह्याच्यावर आपलं आयुष्य जाणार नाहीये. त्यामुळं काम करा. तुमच्याकडे काम आहे, फक्त तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत नाहीये. थोडा प्रयत्न केला तर तुमचेही आता तसं म्हटलं तर धनुराशीला पैसा खूप आहे नशिबात, पण तो कसा आहे किंवा ओळखण्याच्या पद्धती कधीतरी जोडीदाराकडून, कधीतरी वडिलार्जित असं धनुराशीला मिळत असतं. फक्त ते ओळखण्यासाठीचे प्रयत्न तुमचे कमी पडतात. आणि थोडा फोकस करा, कामावर फोकस करा, आळस कमी करा. आणि हो, डोकेदुखी सारख्या गोष्टी, त्याच पद्धतीनं शुगर, बीपी यासारख्या गोष्टींकडे या 4-5 महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी पर्यंत दुर्लक्ष करायचं नाहीये. वेळेवर दवाखाना, वेळेत जेवण आणि आरोग्यासाठी सुखकर वॉकिंग म्हणजे चालणं,
त्याच पद्धतीनं दत्तगुरूंची उपासना ही धनुराशीसाठी सगळ्यात उत्तम असते. त्यामुळे दत्तगुरूंची उपासना, दत्त महाराजांची मूर्ती देवघरामध्ये असणं आणि त्याची व्यवस्थित विधानानं पूजा करणं हे धनुराशीसाठी सगळ्यात उत्तम आहे. तर तुम्हालाही लक्षात आले असतील या 4 राशी. आणि हो, बाकीच्या राशींसाठी सुद्धा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर दिलेल्या नंबरवर नाही, आपल्या या चॅनेलवर तुम्ही नक्कीच ऍक्टिव्ह राहा, जेणेकरून तुम्हाला माझा नवीन प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल. श्री स्वामी समर्थ.